श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8. कुरवपूरची अंबिका. कृष्णा गंगेच्या तीरावर कुरवपूर हे एक महाक्षेत्र असून तिथे श्रीपाद जाऊन राहिले होते. या क्षेत्रात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव अंबिका होते. ती एक सुशील पतिव्रता महापुण्यसती आदर्श स्त्री होती. पूर्वकर्मामुळे तिला पुत्र होऊन मरून जात असत. त्या पती पत्नीने तीर्थ व्रताचरणे केली. नंतर त्यांना एक पुत्र झाला. तो मंदमतीचा होता. तरीही आई त्याच्यावर खूपच प्रेम करीत असे. वेदाभ्यासासाठी घालण्यासाठी त्याचे मौजी बंधन केले. ब्राह्मणाने त्याला शिकवण्यासाठी अतिशय प्रयत्न केले, परंतु तो मंदमती, अज्ञान, बहिरा असल्यामुळे त्याला विद्या येणे शक्यतेच्या पलीकडे होते. त्यामुळे ब्राह्मणाला या गोष्टीचा फारच चिंता वाटत होती. अनेक देवांची आराधना करून मोठ्या कष्टाने पुत्र झाला. तो मंदमतीचा असावा या गोष्टीचे ब्राह्मणाला खूपच दुःख होत होते. या विद्या संपन्न झाला नाही तर याचे पुढे कसे होणार या उद्देशाने अनेक परी शिकवण्यासाठी मार देऊ लागला. आईला ते सहन झाले नाही. ती आपल्या पतीला म्हणाली, आमच्या घरात पुत्र नाही. नाना परी कष्टे करून तो झाला. एका बालकाला आम्ही पोशिले आहे. वेद विद्या शिकवण्यासाठी तुम्ही त्याला उगाच मारू नका. मला ते आवडणार नाही. नाहीतर मी प्राणत्याग करेन. पत्नीचे हे उद्गार ऐकून ब्राह्मणाने त्या मुलाला शिकवण्याचे सोडून दिले. पुढे काही दिवसानंतर ब्राह्मणाला कसली तरी दुखणे चढले व तो मरण पावला. नंतर पुत्रासहित ती अंबिका कुरवपुरी भिक्षा मागून चरितार्थ चालवू लागली. अंबिकेचा तो पुत्र विवाह योग्य झाला होता. मतिहीन म्हणून लोक त्याची निंदा करीत होते. अशा मुलाला मुलगी कोण देणार? सगळे ब्राह्मण त्याला म्हणत होते, अरे मूर्खा, कुलनाशका, तू आपल्या वंशाला लांछन आणले आहेस. तुझ्या वडिलांचे आचार विचार, वेद धर्म शास्त्रात निशांत, त्यांच्या विद्वतेची चोहीकडे कीर्ती पसरली होती. अशा पित्याच्या पोटी तू दगडासारखा जन्मलास. एका थोर माणसाच्या नावाला तू कलंक लावलास. पितृत्व अधोगतीस घातलेस. भिक्षा मागून पोट भरताना तुला लाज कशी वाटत नाही? या जगात तुझा जन्म व्यर्थ आहे. त्यापेक्षा तू गंगा प्रवेश कर. लोकांचे हे बोल ऐकून ब्रह्मचारी अति दुःखी झाला. तो आईला म्हणाला, आई, मला प्राणत्याग करावेसे वाटू लागले आहे. सगळे लोक माझी निंदा करीत आहेत. त्यांचं म्हणणं देखील खरं आहे. आई, मी तुझा पुत्र असून सुद्धा तुला पोसू शकत नाही. काय उपयोग आहे माझ्या जगण्याचा? मुलाचे हे बोल ऐकून त्याची ती आई रडू लागली. गंगेच्या उसळत्या प्रवाहात स्वतःला झोकून देऊन प्राणत्याग करण्यासाठी तो त्वरेने निघाला. त्याच्या मागोमाग त्याची आई देखील गंगा किनारी जीवनाचा शेवट करण्यासाठी जाऊ लागली. गंगा किनारी ती दोघे मायलेक जाऊन पोचली. नंतर गंगा प्रवाहात उतरली. तिथे त्यांनी विश्वंभर श्रीपाद येथे स्नान करताना पाहिले. आई मुलाने दोघांनी जाऊन त्यांना विश्वव्यापक सद्गुरूंचे चरण धरले. कृष्णेत प्राण टाकण्याचा आम्ही निश्चय केला आहे. आम्हाला सद्गती लाभावी यासाठी आपण आम्हाला निरोप द्यावा. आत्महत्या करणे हा महादोष आहे. म्हणूनच हे कृपा सिंधू, मी तुम्हाला विनवते आहे, असे अंबिका म्हणाली. त्या ब्राह्मण स्त्रीने हे बोलणे ऐकून श्रीपाद म्हणाले, प्राणत्याग कशासाठी करीत आहात तुम्ही? असे कोणते संकट तुमच्यावर कोसळले आहे? यावर अंबिका म्हणाली, भक्तवत्सल्य स्वामी, आपणच यातून तारावे. ती आपलं दुःख सांगू लागली. महाराज, पुत्र व्हावा म्हणून पायीचे अनेक तीर्थ केली. व्रते, उपासना, सर्व देवदेवतांना आराधना, प्रार्थना केल्या, पण पुत्र झाला दुर्मती. सगळे लोक निंदा करीत आहे.
माझे पती वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आणि त्यांच्या पोटी असा मूर्ख मंदबुद्धीचा दुरात्मा जन्मावा. केवढे माझे ते दुर्भाग्य. कृपासागरा, पुढल्या जन्मी तरी असा वेडसर मंदमतीचा पुत्र होऊ नये यासाठी एखादा उपाय सुचवा. आमचे दैन्यहरण करा म्हणून तुमचे चरण धरले आहेत. आम्ही शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. हे दयाघना, संसारात जन्म घेऊनही अनंत कष्ट केलेत, दुःखाचे घाव झेललेत, सुखाचा लेशही कधी पाहिला नाही. श्री गुरु, मी तुम्हाला प्रार्थना करते. पुढील जन्मी सर्व लोकांना पूज्यमान, जगत्रयासी पूज्य असा तुमच्यासारखा पुत्र व्हावा अशी मनाची प्रबळ इच्छा आहे. बालपणीच तो सर्व लोकांना पूज्य असा ब्रह्मज्ञानी पुत्र व्हावा. यासाठी मी काय करू ते सांगा. यावर श्री गुरु म्हणाले, तू शंकराची उपासना कर, म्हणजे श्रीहरीसारखा पुत्र तुला होईल. एका गवळणीने शंकरांची आराधना केली होती. म्हणूनच गवळ्यांच्या घरी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. तू शंकराची शनी प्रदोषाच्या दिवशी भक्तिभावे पूजा कर. श्री गुरुने त्या ब्राह्मण स्त्रीला चंद्रसेन राजाची गोष्ट सांगितली. अशाच प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8 इथे समाप्त होत आहे. परत भेटूया पुढच्या अध्यायात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.